अजित पवारांच्या ANIच्या मुलाखतीचं ट्रेलर लॉन्च झालंय. पवारांसोबत जाणार का या प्रश्नाला अजित पवार यांनी नो कमेंट केलेले. सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार लढत चुकीची होती. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं होतं. स्मिता प्रकाश घरवापसी करणार का या प्रश्नाला अजित पवार यांचं नो कमेंट पाहायला मिळालं. शरद पवार जी से पूछा गया था कि क्या अजीत पवार वापस आएंगे, तो उन्होंने कहा कि पार्टी डिसाइड करेगी. इनविटेशन नहीं दे रहे हैं लेकिन दरवाजा खुला है. नो कमेंट्स. प्रफुल्ल जी आए थे पॉडकास्ट में, कई बारी शरद पवार जी जो हैं उनको आपको और उनको कहते हैं हाँ चलो बीजेपी के साथ चलते हैं, लेकिन वो लास्ट मिनट पीछे हट जाते थे. जे उसमें नो कमेंट्स. क्यों, अब क्या हुआ? आप तो अपने दिल से बोलते हैं सब कुछ. क्या है वो? अपनी पत्नी को आपने सुप्रिया जी के अगेंस्ट लड़ने के लिए नहीं कहना चाहिए था. मुझे ऐसा फील हुआ कि नहीं करना चाहिए था. नहीं करना चाहिए था मतलब कि परिवार के लिए या पार्टी के लिए गलत था? परिवार के लिए गलत था. पुलवामा के पहले सर्वे जो आया वो सर्वे क्या था और पुलवामा के बाद सर्वे आया होने के बाद तुरंत तो सर्वे जब भारत देश का बॉर्डर का ऐसा कुछ इशू निकलता है तो तुरंत भारतीय सब एक हो जाते हैं. पॉलिटिकल इंस्टेबिलिटी इस राज्य में इतना हो चुका है और जो पॉलिटिशियंस हैं, जो नेता हैं, दे हैव नॉट डन देयर ड्यूटी टुवर्ड्स द पीपल ऑफ द स्टेट. लेकिन ऑल इंडिया कास्ट सेंसस होना चाहिए. मुझे खुद को लगता है एक दफा होना ही चाहिए. शरद पवार अजित पवार यांच्या ANIच्या मुलाखतीचा ट्रेलर लॉन्च झाला. यावरती चंद्रकांत पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूया. आता बऱ्याच गोष्टी तुमच्याकडूनच मला कळतात, तसं आत्ताच कळलं. इतकं काही रेग्युलर मी बातम्या पाहत नाही. एक आणि दुसरं म्हणजे अजित पवारांचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे हे काय मला माहीत नाही. त्यांच्या डोक्यात काय आहे, त्यांची योजना काय आहे. 2 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची खूप तयारी ते करतायत. त्यांच्या यात्रा सुरू आहेत. गावोगाव ते लोकांशी संवाद साधत आहेत. लोकसभेच्या अनुभवातून काही गणितं त्यांनी केली असली तर ते मला माहीत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.